नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 26 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, त्याचबरोबर उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ किंवा घट झालेली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर 117.17 TMC, उपयुक्त पाणीसाठा हा 53.51 TMC आणि टक्केवारी ही 99.89% एवढीपर्यंत आलेली आहे. उजनी धरणात दौंडून येणाऱ्या विसर्गामध्ये कालपासून वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जो पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत परत तो आता 5000 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. सध्याला 6600 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये उजनी धरणातून चालू आहे आणि दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये काल 8000च्या पुढं गेलेला विसर्ग आज परत कमी झाला असून तो सध्याला 5625 क्युसेकचा एवढा आहे. आणि वीर धरणातून ही नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. वीर धरणातून सध्याला 5737 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमध्ये येतो आहे, म्हणजे 6600 भीमा नदी आणि नीरा नदीतलं 5700 असं जवळपास 11 ते 12,000 क्युसेकचा विसर्ग दोन्ही नद्यातून संगमपासून पुढे भीमा नदीमध्ये होणार आहे. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात जर पाऊस वाढला तर आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गेले 2-4 दिवसामध्ये वीर धरणातून आणि उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. परत पुन्हा एकदा तो चालू झालेला आहे. घाटमाथ्यावर जरी पाऊस थोडं प्रमाण कमी असलं तर त्या धरणाचं पाण्याचं नियंत्रण करण्यासाठी त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया कमी जास्त होताना दिसते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.